नमस्कार प्रेक्षकांनो, तर ठरलं तर मग या मालिकेचा जबरदस्त भाग आज आपण पाहणार आहोत. आता गुढीपाडव्याची सगळी तयारी करत असतात आणि सगळेजण बाहेर उभे राहिलेले असतात. तर सायली मुद्दाम प्रियाचा तो आता भाजलेला व्रण पाहण्यासाठी तिची पिन वगैरे निघलेली आहे असं सांगून आता ती लावण्याचा प्रयत्न करत असते. प्रियाला सुद्धा काहीच माहिती नसतं. तर आता सायलीला दिसतं की तिच्या डाव्या खांद्यावरती भाजलेला व्रण आहे. ती अर्जुनला सुद्धा दाखवते आणि मग सायली म्हणत असते की खरंच प्रियाच्या डाव्या खांद्यावरती भाजलेला व्रण आहे, मी बघितलेला आहे. इकडे अर्जुन सुद्धा आश्चर्यचकित होतो आणि तो म्हणत असतो की म्हणजे वंदना जाधव जे काही म्हणत होते ते सगळं काही खरं आहे. प्रियाच बबली आहे याचा किती मोठा पुरावा आहे आपल्याकडे. तर नंतर इकडे प्रियाला तिच्या माणसाचा कॉल आलेला असतो म्हणून ती आता साईडला जाते आणि त्याला म्हणत असते की फोन कशाला केलाय, सांगितलं होतं ना काम झाल्यावरतीच फोन किंवा मेसेज कर म्हणून. त्यावेळेस तिकडून तो माणूस म्हणत असतो की हो मॅडम, पण काम झालंच नाही म्हणून तर कॉल केलेला आहे. आता प्रिया म्हणत असते की काय, तिला आता आश्चर्याचा धक्काच बसतो. तर आता तो माणूस म्हणत असतो की तुम्ही ज्या पत्त्यावरती मला पाठवलेला आहे ना, इथे कोणीच नाहीये, घराला लॉक आहे. प्रियाला धक्का बसलेला आहे. ती म्हणत असते की सदा आणि मैना कुठे गेले असतील, काय झालं असेल नक्की. आता तिला खूप मोठा धक्का येथे बसलेला आहे. तर हा पुढील भाग होता. चला तर सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया. सायली आणि अर्जुन वंदना जाधवला भेटून आता घरी आलेले असतात. ते दोघेही आता गाडीमधून उतरून तिथे बाहेरच थोड्या वेळ बोलत बसतात. तर अर्जुन सायलीला म्हणत असतो की प्रियाबद्दल ना जितक्या गोष्टी कळतायत ना तेवढा ना माझा राग आता खरंच वाढत चाललेला आहे. मला संताप होतोय. तर एखादी मुलगी लहान असल्यापासून एवढी कशी विकृत असू शकते. तर सायली म्हणत असते की वंदना जाधवचं बोलणं जेव्हापासून मी सुद्धा ऐकले ना तेव्हापासून मी सुद्धा अस्वस्थच आहे. मला सुद्धा आता प्रियाचं हे जे काही कळलंय ना त्यामुळे खूप मोठा धक्का बसलेला आहे. त्यांच्या मुलाला जेव्हा बबलीने मारलं असेल तेव्हा तर ती किती लहान असेल, तेव्हा पण ती एवढीच आगाऊ बावळट होती का. आणि नंतर तिच्या सुदैवाने तिला सुधारण्यासाठी खूप वेळा संधी सुद्धा मिळाली होती. एका आश्रमामध्ये आली जिथे मधुभाऊ सारखे वडील तिला भेटले. त्यानंतर खोटं बोलून का होईना पण प्रतिमा आत्या आणि रविराज काका यांच्या सावलीत ती नीट राहिली असती तर खरंच सुखात राहिली असती. पण नाही, ती आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर निखाराच ठेवत राहिली. तर लगेच अर्जुन म्हणत असतो की स्वभाव, माणसाचा स्वभाव कधीच बदलू शकत नाही. प्रियाच्या बाबतीतही तसंच आहे, पण ही आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातून कायमची गेली पाहिजे. त्यावेळेस सायली अर्जुनला म्हणत असते की ते तर लवकरच होणार आहे. तिच्या विरोधात आपल्याला खूप सारे पुरावे मिळालेले आहेत, आणखीन पुरावे आपल्याला मिळणार आहेत. तर अर्जुन म्हणत असतो की हो, पण ना एक प्रॉब्लेम आहे. मग सायली म्हणते की कोणता प्रॉब्लेम आहे. त्यावेळेस मग अर्जुन म्हणत असतो की वंदना जाधव सगळ्यांच्या समोर खरं बोलायला तयार झालेली आहे, पण जेव्हा आता घरात आपण हे सगळं सत्य प्रियाचं सगळ्यांना सांगू ना त्यावेळेस ना, म्हणजे ती प्रिया आहे का बबली ते ज्यावेळेस सांगू ना त्यावेळेस तिचे खरे आई वडील सुद्धा तिथे पाहिजेत. म्हणजे सदाशिव आणि मैनावती सुद्धा आता तिथे असायला हवेत. तर सायली म्हणत असते की हो. मग अर्जुन म्हणत असतो की पण ते दोघे कुठे गायब झाले असतील काय माहिती. त्यावेळेस सायली म्हणत असते की अहो काय, तुम्हाला हा प्रश्न तरी कसा काय पडतो. त्या प्रियानेच कुठेतरी पाठवलं असणार आहे तिला. आता जर ते कुठे असतील हे आपल्याला शोधायचं असेल ना तर आपल्याला आता प्रियाच्या रूममध्ये जाऊन काहीतरी आता पुरावा मिळवावा लागेल. तर आता अर्जुन म्हणत असतो की सगळं बरोबर आहे तुझं, पण आता पुरावा मिळवायचा कसा. तर मग सायली म्हणत असते की माझ्याकडे ना एक आयडिया आहे आणि ती ना मी तुम्हाला सांगते, त्यामुळे आपल्याला नक्कीच त्यांचा पुरावा मिळेल, म्हणजे ते कुठे आहेत ते आपल्याला समजेल. तर आता अर्जुन सायली आणि एकमेकांबरोबर बोलत आता तिथेच उभा राहिलेले असतात. संध्याकाळी आता आपण पाहतो की प्रिया अश्विनशी आता फोनवर बोलत असते. प्रिया त्याला म्हणत असते की काय, तुला पोहोचायला सकाळ होणार आहे. तर आता अश्विन तिकडून काहीतरी बोलत असेल तर ती पुन्हा म्हणते की हो रे, आता इमर्जन्सी आली आहे म्हटल्यावर काय करणार, हरकत नाही, काळजी घे अश्विन, बाय असं म्हणून ती आता फोन ठेवते. तिला खूप राग आलेला असतो अश्विनचा. असंही तिला अश्विन आवडतच नसतो, तिने फक्त तिच्या कामासाठी त्याचा वापर करून घेतलेला आहे. तर आता ती बघते तर तिच्या फोनची चार्जिंग संपलेली असते, म्हणून ती आता फोन चार्जिंगला लावते आणि मग फोन चार्जिंगला लावून तिच्या रूमच्या बाहेर निघून जाते. जशी ती तिच्या रूमच्या बाहेर निघून जाते तशी लगेच तिथे आता सायली येते तिच्या रूममध्ये. सायली दरवाजा बंद करून घेते जेणेकरून प्रियाला काही समजू नये आणि मग कपाट उघडून तिचे आता पर्स वगैरे चेक करत असते काही मिळतंय की नाही ते. तेवढ्यात आता प्रियाचा फोनच वाजतो.
मग सायली पटकन घाबरत कपाट लावते आणि फोन म्हणजे बंद करायला जाते. तर पाहते तर त्या फोनवरती मंजिरी असं लिहिलेलं असतं. सायली आता फोन कट करायला जाते, जेणेकरून आवाजाने प्रिया परत येऊ नये म्हणून सायली फोन कट करायला जाते, पण तिच्याकडून चुकून फोन उचलल्याच जातो. आता तिकडून मैनावतीचा आवाज येतो. आता मैनावतीचा आवाज तिकडून ऐकल्यामुळे आता सायली फोन कट करत नाही, ती ऐकत बसते. तर मैनावती तिकडून बोलत असते की अगं बबले, कुठे मेली होतीस? टवळे, आम्ही किती आता तुला फोन लावत होतो, तू काही आमचं फोनच उचलत नव्हती. अगं बाई, तुला काही आठवण बिठवण येते की नाही? तुझी आठवण काढून मला किती त्रास होतोय, कुठे गेली होती? म्हणून आता ती तिच्याशी बोलत असते. अगं, तुझ्या बापाची तब्येत लय बिघडलेली आहे ग पोरी. अगं, डॉक्टर आणायला पाहिजे आणि डॉक्टर बरोबर माझ्याकडे पैसे सुद्धा नाही येत, नाही तर मी आणलं असतं डॉक्टरांना. तू पैसे पाठव, नाही तर डॉक्टरांना घरी घेऊन ये. ऐकतेस ना ग? आता मैनावती बोलत असते. इकडे आता सायली काहीच बोलत नाही. सायली मात्र आता आश्चर्याने त्यांचं आता ते बोलणं ऐकत असते. तर आता तिकडून मैनावती फोन ठेवते आणि मग सदाला म्हणत असते की तिने फोन उचलला पण काही बोललीच नाही. सदाला खूप त्रास होत असतो, तो खूपच आता डेंजर अवस्थेत असतो. मैनावती आता देवाकडे हात जोडत म्हणत असते की कर्मा, आम्ही काय करू रे? इकडे सायली आता म्हणत असते की या फोनवरती मंजिरी असं नाव आलं होतं, पण आवाज आणि हे जे काही बोलणं होतं ते सगळं मैनावती सारखं होतं. म्हणजे प्रियाने मैनावतीचा फोन मंजिरी या नावाने सेव्ह केलेला आहे. म्हणजे मैनावती नेहमी हिला कॉल करते, पण ही सगळ्यांपासून लपवण्यासाठी हे सगळं काही हिचं चालू झालेलं आहे. तेवढ्यात आता मैनावतीचा मेसेज येतो. तर सायली म्हणते की मेसेज का करतीये? तर सायली मेसेज वाचते. तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की पैसे कधी पाठवते? तुला आमची काळजी आहे की नाही? तुझ्या बाबांची तब्येत खूप खराब आहे. आता सायली आता मेसेज वाचून सायलीला खूप मोठा धक्काच येथे बसलेला आहे. तर मग आता सायलीला मैनावतीचा ॲड्रेस हवाच असतो. तर आता ती सुद्धा मेसेज करते आणि आता म्हणत असते की मला ना तू पत्ता नीट पाठव, तो मी माझ्या माणसाला देते आणि उद्या त्याला तिथे पाठवते. पैसे आणि डॉक्टर तिथे पोहोचतील असं म्हणून आता ती मेसेज सेंड करते. लगेच मैनावती सुद्धा तिकडून आता सायलीला पत्ता पाठवते. मग सायली लगेच ते जे काही तिने पत्ता पाठवलेला असतो तो आता तिच्या नंबरवरती सेंड करते आणि मग नंबरवरती तिच्या सेंड केल्यानंतर तिने जे काही चॅटिंग केलं होतं खालचं ते सगळं डिलीट करून टाकते. म्हणजे आता प्रियाला कळू नये आणि मोबाईल चार्जिंगला लावून तिथून निघून जाते. तिच्या रूममध्ये जाऊन अर्जुनला आता तिने सगळं काही सांगितलेलं आहे. तर अर्जुन म्हणत असतो की बायको फॅन्टॅस्टिक, तुला फायनली सदा आणि मैनाचा पत्ता मिळालेलाच आहे. आपण उद्याच जाऊन त्यांना भेटूया. तर सायली आता थोडीशी उदास असते, म्हणून ती म्हणत असते की उद्या खूप उशीर होणार आहे व उद्या नको जायला, मला तर असं वाटतंय आपण आत्ताच जायला हवं. तर अर्जुन म्हणतो की अगं आता किती वाजलेत बघ ना, खूप उशीर झालेला आहे. तर सायली म्हणत असते की मैना ना खूप पोट तिडकीने सांगत होती की सदाला बरं नाहीये, तो खूप आजारी पडलाय म्हणे. एकतर प्रिया त्यांचा फोन उचलत नाहीये, मेसेजला सुद्धा रिप्लाय करत नाहीये. खरंच मला ना खूपच काळजी वाटली हो त्यांची. तर अर्जुन म्हणतो की तुला असं वाटत आहे की आपण आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांची तब्येत कशी आहे ते बघायचं? तर सायली म्हणते की हो, म्हणजे अश्विन भाऊजींना तर आपण घेऊन जाऊ शकत नाही, पण एखादा डॉक्टर असेल ना तुमच्या ओळखीचा, त्यांना घेऊन जाऊया, ते तपासतील त्यांना. तर अर्जुन म्हणतो की कशी आहे माझी बायको? तू देवाने ना म्हणजे तुला बनवल्यानंतर ना ते मूळ जे होतं ना ते तोडून फेकून दिलं असेल. अगं, ते सदा मैना कसे वागलेत आपल्याशी, किती त्यांनी आपल्याबरोबर खोटं बोललेलं आहे, आपले दागिने चोरले, तरी सुद्धा तुला असं वाटत आहे की आपण त्यांना बरं नाहीये तर डॉक्टरांना घेऊन जायला पाहिजे. सायली म्हणत असते की हे बघा, मैना आणि सदा त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागले आहेत, आपल्या स्वभावाप्रमाणे आपण वागूया. एखादी व्यक्ती आजारी असेल तर तुमच्या किंवा माझ्या मनात ती व्यक्ती आधी कशी वागलेली आहे हा विचार तरी यायला हवाय का? तर अर्जुन म्हणत असतो की तुझ्याकडून ना एक गोष्ट शिकलोय बायको, की सगळ्यात आधी ना माणुसकी जपायला हवी. तर आत्ताच्या आत्ता आपण जाऊया आणि माझ्या ओळखीच्या डॉक्टरांना सुद्धा घेऊन जाऊया त्या पत्त्यावरती. तर आता अर्जुन डॉक्टरांना फोन करतो आणि सगळं काही सांगतो. आता कुठे जायचं आहे ते आता अर्जुन त्या डॉक्टरांना सांगून तिकडे आता सगळेजण सदा मैनाला भेटण्यासाठी जातात. इकडे आता सदाला मात्र खूप त्रास होत असतो, तो एकदम असा बेशुद्ध पडलेला असतो, तो आता काहीच बोलत नसतो. तर आता मैना आता त्याला खूप उठवण्याचा प्रयत्न करत असते.
अहो उठा, काय झालं तुम्हाला, उठा असं म्हणून ती खूप रडत असते. सदा मात्र शांत झालेला असतो. त्याला आता काहीच त्याची हालचाल होत नसते. तेवढ्यातच तिथे सायली, डॉक्टर आणि अर्जुन येतात. अर्जुन आता डॉक्टरांना लवकर सदाला चेक करायला सांगतो. तो डॉक्टर चेक करत असतात. मैनावती मात्र खूप रडत असते. मैनावती सायलीला म्हणत असते की मी किती कम नशिबी आहे ग, यांच्यासाठी डॉक्टर सुद्धा बोलवू शकले नाही. तर सायली म्हणत असते की आता आलेत ना डॉक्टर, त्यांना बरं वाटेल, जरा धीर धरा, डॉक्टर चेक करत असतील, तो काही आता हालचाल करत नसतो. म्हणून आता मैनावतीला सुद्धा काळजी वाटत असते. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भाग आपण पुढेच पाहिलेला आहे. तर प्रेक्षकांनो, समजलं ना तुम्हाला की ती प्रिया काय लायकीची आहे. एवढं सगळं होऊनही तिचे खरे आई बाबा तिला समजूनही ती त्यांची अजिबात काळजी करत नाहीये आणि त्याच्या उलट सायली आहे जी तिला किती काळजी आहे मैनावती आणि सदाची. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.